नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्ही आम्हाला मिस केलं की नाही? केलं की नाही? आवाज का नाही? प्लीज सोड. ओ हात दुखतोय कारण 2 दिवस आता जिमला जाते ना, अशी फिरते अशी. आणि हा आता आठवलं तुला, हा सोर झाले तिच्या हात. आता आठवलं जेव्हा माझे खूप टाइम नंतर सोर व्हायचे ना हात, तेव्हा बोलायचे अरे येत नाही तर कशाला जातोस जिमला जर जमत नाही तर. हे सोर होणं होतच. ओके, तर तुम्हाला आज आम्ही सांगतो, आज आम्ही जाणार आहोत दादरला. जरा विचार केला की खूप दिवस झाले दादरला गेलो नाही, जरा दादर एक्सप्लोर करूया, फूड, मग मंदिरात पण जाऊया. आणि मेन म्हणजे मला साडी शॉपिंग करायची आहे. आता दिवाळी दसरा येतो तर नवऱ्याचं पॉकेट आपल्याला रिकामं नको करायला. माझं पॉकेट तुझं पॉकेट, माझं रिकामं तुझं रिकामं. समजलं तुला? रिकामं नाही बोलायचं, आपलं भरलेलं पॉकेट. भरलेलं माझं भरलेलं तुझं भरलेलं. ओके, सो गाईज, तुम्हाला माहिती असेल एका ब्लॉग मध्ये ना मी टाकलं होतं की मी घे भरारी एक्झिबिशनला गेली. ठाण्यातच होतं ते घे भरारी एक्झिबिशन. घे भरारी. तर तिथे ना मी एक स्टोर होतं विश्मी म्हणून, तिथे मी 2-3 साड्या परचेस केल्या आणि त्या साड्या ना खूप लोकांना आवडल्या. मी ते काय कधी नेसलेली ती तुझ्या 7 जन्मासाठी, आणि आपल्या 7 जन्मासाठी. तेच बोललो. काय होतं ते? वटपौर्णिमा. मी चुकून काय बोललो माहितीये का? कोणी गोपाळ घ्या, कोणी काय पुढचं गोविंद घ्या, कोणी गोपाळ. ओके, ह्याला नका लक्षात. तर मी वटपौर्णिमेला नेसली होती, मग मी गुढीपाडव्याला नेसली होती. येस. आणि मग भरपूर याला नेसली. सुंदर आहेत आणि मस्त साडी, कम्फर्टेबल. आणि मला मेनली अशा आवडतात ज्या एकदम लाईट वेट बट ट्रेडिशनल आणि असं छान असतील, म्हणजे ओकेजन्सला पण घालू शकते आणि नॉर्मल कॅज्युअल डेला पण घालू शकते. म्हणून मग मी विचार केला की आता दादरला जातेच आहे तर त्यांच्या स्टुडिओमध्ये जाईल. स्टेप्स विचार करतो. विश्मी स्टुडिओ दादरला, तर तिथे मी साडी जरा बघेन, जरा भरून ठेवेन आता 2-3 साड्या, कारण की नेसाव्या लागतात माहितीये. मगाशी काय बोलायला, पॉकेट भरलेलं आहे ना. तर मग आपण, आणि हा अजून एक गोष्ट की आता जिम वरून मला आठवलं की आम्ही अनिता ताईकडनं काहीतरी मॅजिकल घेतलंय. येस. शिवानी, मी व्हाईट टोपी घालून चालू का? मग मी ती वाली घालू? ग्रे वाली घाल. सो तू सांगणार आहे काय? तर आता जिमला जायला लागलोय. तर जिमला पहिला दिवस मी गेलेली, ओ माय गॉड, मला वाटलं मी चक्कर येऊन पडणार. ओ माय गॉड, अशी परिस्थिती झाली ना हिची, अशी बसलेली कोपऱ्यात की कोणी माझ्याशी बोलू नका, मला कसं तरी होतंय. मी तिकडे ना एक चांगली गोष्ट आहे की जिम मध्ये अशी चॉकलेटचा डब्बा आहे, तर मी तिकडनं मेलोडी खाल्ली आणि मला जरा बेटर फील झालं. कारण की मी ह्याला बोललेली की मी जिम मध्ये गेली, मी विदाऊट काही न खाता नाही करू शकत. बट पहिला दिवस काय माहिती का, मी ह्याच्या नादात मी पण गेली अशीच. आणि मला काही लोकांना तशी सवय असते जे कधीतरी, मी कधीच खाऊन नाही जात जिमला. मी आधी असं करायचो, जेव्हा मी एकदम प्रॉपर फिट होतो तेव्हा मी काय करायचो, 6ला जेवायचो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारी 12-1ला मी जिमला जायचो आणि त्याच्या आधी पण मी काय नाही खायचो. जिमवरून आलं डायरेक्ट जेवण. सो ह्याला ती सवय. पण माझ्या बॉडीला असं की मी आधी पण जेव्हा घरी वर्कआउट करायची ना, मी ऍटलीस्ट बनाना खायची, काहीतरी खायची, त्याशिवाय सगळ्यांचं आपापलं असतं, तर हिला खाण्याची सवय. शुगर लेवल माझी अशी हे होते. आणि मग अनिता ताईंनी आम्हाला हे लाडू दिले, जे आता मी प्रोटीन बार म्हणून जिमला जायच्या आधी एक खाते. आणि मग त्याच्यानंतर मला जिम मध्ये कधीच काय वाटलं नाही, कारण की पोटात गेलं ना काहीतरी. आणि मला हे लाडू तुम्हाला सांगते हेल्दी का बोलते, बिकॉज हे आहेत नाचणीचे बनवलेले. यात मला आता एक्झॅक्ट रेसिपी नाही माहिती, पण मी मेनली सांगते ह्याच्यामध्ये काय काय आहे. अरे बापरे, कोणतं आलं मी सांगते. तर आम्हाला नंतर रिअलाइज झालं की माझा माईक बंद होता, म्हणून आवाज कमी येईल. पण यात आहे नाचणी आहे, डिंक आहे, मग फ्लॅक्स सीड्स आहे, ब्लॅक गुळ आहे, यश अजून काय काय, ओट्स आहे, सुकं खोबरं आहे, बदाम, काजू, पंपकिन सीड्स आहे. सो एकदम हेल्दी लाडू आहे. चल कम ऑन, यू कॅन डू इट. माझं कसं झालं माहितीये का, माझा लेग डे आणि माझा अप्पर बॉडी वाला दिवस बॅक टू बॅक होता आणि आज सुट्टी. आज दोन्ही दुखतंय. अभी मजा आएगा वीडियो. अभी साथ में चलेंगे बदक चाल. 1 2 3 स्टार्ट. 1 मिनिट, 1 2 3 स्विच. कारण मला पण दुखतंय. एवढी झालीस का? हिचे एवढे नाही दुखत आहेत, मला चालता येत नाही. मी कसा बसा, माझी खालची दुखते ना. पण हात सरळच होत. ते लोक बोलतील रे भाई स्टोर में कोण आहे लोक ऐसा. चला जातो. सॉरी, जातो म्हणायचं नसतं, चला येतो, बाय. झालं ट्रॅफिक, केवढं ट्रॅफिक. अरे तुला मी घ्यायला येत होतो ना तेव्हा पण मी असाच कंटाळलो आणि मी सकाळपासून टोपी घालून ठेवले तर सगळे केस आतमध्ये चंपू झाले. आता मी बिना टोपीचं फिरू शकत नाही.
लफड़ा हो गया ना, सब लफड़ा. आणि तुझा बोट येतोय कॅमेरामध्ये, सब लफड़ा ही लफड़ा हो गया है. या सगळ्यामध्ये मी विचार करत होते की मी काय साडी घेऊ, कशी घेऊ. मी पिंटरेस्ट वरती बघत होती. सो मला असं झालं की एक तर माझं ठरलेलं आहे की मला या टाइमला येल्लो साडी काहीतरी घ्यायचं आहे, कारण की मी येल्लो अशी कधी ना घेतली नाही आहे साडी, स्पेशली असं ओकेजनसाठी. नेहमी आपण घालतो ना हळदी वगैरेला तशा टाईपमध्ये आहे, पण अशी ओकेजनसाठी येल्लो साडी नाही. तर येल्लो मला घ्यायची आहे आणि अजून एखादा कलर बघू जो माझ्याकडे नाही आहे, आणि बघूया काय काय. आय एम व्हेरी एक्सायटेड. आम्ही आता शिवसेना भवनच्या इथे पोहोचलो आहोत आणि मी जे खायला बघितलंय ना ते पण शिवसेना भवनच्या इथेच आहे. आणि आय थिंक विश्मी पण शिवसेना भवनच्या इथेच आहे का? हो, ते पण इथेच आहे बाजूला. 3 किलोमीटर दिसतं. ठीक आहे, बघूया. टॉस फिट म्हणून मी इंस्टाग्राम वरती बघितलं, तिकडे आम्ही जाणार आहोत. तिकडे सगळं असं हेल्दी मिळतं. म्हणजे जर खिमा पाव नॉनव्हेजचं बघितलं की मी रील नॉनव्हेजची बघितली, जर खिमा पाव असेल तर मग मल्टीग्रेन पाव आहे, मग अवकाडो सॅलेड आहे, हे सगळं आहे. तर बघूया आता कसं आहे, कुठे आहे नेमकं. इथे खूप ट्रॅफिक आहे, सिग्नल आहे. तर सगळे लोक बघतात आम्हाला. 2 म्हातारे चालतायत आणि हा तर गाडीतून उतरलो ना, चल पुढे, त्या गाडीला लावायची जागा नाही. आपण गाडीतून उतरलो ना, गाडीत आम्ही जवळजवळ 1.5 तास येतो. तर 1.5 तास गाडीत असल्यामुळे ना सगळं आखडलंय अंग, आणि उतरताच येत नव्हतं भाई, गाडीतून उतरताच येत नव्हतं. आई शपथ. आणि ना आम्हाला लकीली पार्किंग मिळाली आणि आता भरपूर चालायचंय. मी कधी पण ह्याला बोलते ना की अरे थांबा, काय आलं पायाचा आला. मी कधी पण ह्याला कुठेही पार्किंगची जागा दाखवली ना थांबतच नाही. ह्याला वाटतं की मी मूर्ख आहे, मला काय माहितीच नाही की ते पार्क करू शकतो की नाही. हा ठीक आहे, चल आता तुला दाखवतो ना कुठे दाखवलेली मी. ओके. तो दांडा आहे तुझा आहे. हा, दांडा घेऊन ती छत्री आहे यश. अरे बाबा, पण त्याला खाली ते बड दिलंय, हे बघ, ते चालण्यासाठीच बनवले ती. फायनली मी याला छत्री उघडायला लावली, ज्यासाठी आम्ही छत्री घेतलेली. भाई मला चालण्यासाठीच घेतली असं वाटत होतं, मला नाही चालता येत होतं, खूप जास्त आखडलेत म्हणून असं होतंय. आणि यार अजून किती बघितलं म्हणून ऐकायचं असतं कधी पण बायकोचं. पण अरे ही क्रॉसिंग आम्हालाच मिळायला पाहिजे होती. पॉइंट बाय. हा, फर्स्ट तू प्लीज. कसं वाटतंय फायनली? जबरदस्त. फायनल डेस्टिनेशनला मी पोहोचलेलो आहे. खूप प्रयत्न, आणि तो जो असा करायचा होता ना पाय भाई, पण चला. सो हे स्टुडिओ आहे, आपण आज जाऊन बघूया कलेक्शन. नंतर माझी झोपायची वेळ आलेली गाईज. आता मी झोपणार, गपचूप साईडला झोपणार. तुम्ही सगळं कलेक्शन बघत होती सारीजचं, आणि मला त्यांनी खूप चांगलं म्हणजे स्टुडिओबद्दल ते सांगत होते. सो आय थॉट ते तुम्हाला पण सांगतील आणि तुम्ही पण ऐकाल. सो भेटूया त्यांना. प्लीज एक्सप्लेन. हाय, माझं नाव आहे शीतल आणि करंटली यू आर देअर एट विश्मी स्टुडिओ ॲट दादर वेस्ट. आज आपण आमच्या स्टुडिओमधले काहीतरी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन्स, फेस्टिवल कलेक्शन्स बघणार आहोत. त्याच्यामधले फर्स्ट फेस्टिवल कलेक्शन इज आर बनारसी, जे आहे कॉटन सिल्क, प्युअर सिल्क कडवा विच इज अनकट, अँड प्युअर सिल्क पॉवरलूम. सिल्कमध्ये आहे तसं पॉवरलूम. ही एक पॅटर्न आहे आणि सगळे ब्राईट कलर्स आहेत, विच फेस्टिव्ह सीझनसाठी युजली आपण नेसतो असे. अशा टाइप मध्ये मी लास्ट टाइम घेतली होती. एक्झॅक्टली तू जे घेतलेली होती दॅट वॉज अ वर्क, पूर्ण काथा वर्क होती. दिस इज बनारसी. डिफरंट बनारसीमध्येच पल्लूमध्ये त्याला हँडवर्क होता. सो दीज आर व्हेरी रिझनेबली रेट, म्हणजे 3,500 ते 4-4,500च्या रेंजमधल्या आहेत. नाव कमिंग टू प्युअर बनारसी. दिस इज कडवा बनारसी. म्हणजे तुम्ही जर फक्त कडवा बनारसी ऑनलाईन सर्च केलात की तुम्हाला त्यांचे रेट्स कळतील. आय एम नॉट गोइंग टू डिस्क्लोज दिस रेट्स ओव्हर हिअर, पण एकदम ऑथेंटिक. यू कॅन जस्ट चेक टर्निंग बॅक. तुम्हाला जेव्हा पण हँडलूम चेक करायचं असतं तेव्हा यू जस्ट हॅव टू चेक whether it is completely turned, uncut. And this is another one in pure silk kadwa. आणि मला असं इझी गोईंग साडीज आणि लाईट वेट, म्हणजे इतकी लाईट वेट आहे की यू विल नॉट फील दॅट हेवीनेस. पहिला बनारसीज जे शालू असायचे ना ते खूपच जास्त हेवी असायचे. ही तुम्हाला 400-450 ग्रामची साडी आहे. आफ्टर यू वेअर इट. मला एक रेड तर हवीच होती, आणि हा परफेक्ट रेड आहे, म्हणजे एकदम ब्राईट असा रेड नाहीये. सो जसं मी सांगितलं की आमचं सिल्क लिनन पैठणी हॅव गॉन रिअली व्हायरल, आणि ह्या आमच्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. यू विल नॉट फाइंड दिस एनिवेअर एल्स. सो एक धागा सिल्क, एक धागा लिनन, अशा मिक्स ह्याच्यामध्ये आम्ही बनवलेले पैठणीसाठी एकदम युनिक कलर. येस, अँड दिस इज ऑल हँडलूम. म्हणजे एक साडी बनायला फार वेळ लागतो, ह्याला डाईंग प्रोसेस असतं. तर ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स बघूया.
लाईक दिस. हे मी इंस्टाग्राम वरती तुमच्या पेज वरती बघितलेली. येस कलर मी ही लावून बघते. येस, मला खूप आवडला हा कलर. ह्याच्यावरती ना सिल्वर मध्ये आमच्याकडे एक ब्लाउजेस आहेत. सिल्वर ब्लाउजेस आहेत आपल्याकडे. कोणता चांगला वाटतोय? हा आवडला. हा सो हा एक पॅटर्न आम्ही नवीन डिझाईन केलेला आहे मुनियामध्ये. सो मुनिया पूर्ण मुनिया बॉर्डर दिलेली आहे आणि ह्याला आसावल्ली पॅटर्नमधला पल्लू दिलेला आहे, विच इज मिक्स ऑफ पीकॉक अँड ट्रेडिशनल जे मोटिव्स होते पैठणीचे त्या पॅटर्नमध्ये. सो दिस इज अ व्हेरी न्यू लॉन्च. अजूनपर्यंत लोकांनी बघितलेला नाही आहे हा. आय एम द फर्स्ट वन. येस. लास्ट आहे विच इज बऱ्याच लोकांना बुट्ट्या नको असतात, हेवी नको असतं, सिम्पल पाहिजे असतं. So this is the one that we have launched, only pallu, but the pallu is very creative. म्हणजे there is no peacock, there is nothing here. खूपच प्रेटी वाटतंय. एवढे सगळे ऑप्शन्स बघितल्यानंतर कन्फ्यूज झाला होणार आहे. खूपच प्रेटी आहे. आणि याला पल्लू एकदम हे सॉरी बॉर्डर अगदी नाजूक दिलेली आहे. कोणाला जास्त बॉर्डर आवडत नाही, बॉर्डर लेस पण पाहिजे असतात बऱ्याच जणांना. त्या सगळ्या लिवा सर्टिफाईड फॅब्रिकचे सॉफ्ट फॅब्रिक म्हणजे नॅचरल फॅब्रिक पासून बनवलेल्या साड्या आहेत. आर्ट सिल्क महेश्वरी, द वन दॅट आय एम वेअरिंग. सो ही ॲक्च्युली 2400च्या रेंजमध्ये ही साडी येते आणि ही दीज आर लिवा फॅब्रिक. लिवा फॅब्रिक म्हणजे नॅचरल फॅब्रिकचं सर्टिफिकेशन, ते नॅचरल फॅब्रिकच बनवतात. सो ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर सारे ऑप्शन्स तुम्ही बघता इथे. कलर व्हेरिएशन्स ऑप्शन्स, कोणाला बुट्ट्या आवडतात, कोणाला स्ट्रेट ह्याच्यामध्ये आवडतात. दिस इज हँड बाटिक. खूपच सॉफ्ट मटेरियल. येस, व्हेरी सॉफ्ट, व्हेरी फ्लोवी. सो दिस इज समथिंग विच इज कम्प्लिटली हँड ब्लॉक अँड हँड बाटिक, जे आम्ही ह्या सेम फॅब्रिकमध्ये क्रिएट केलेलं आहे. हा पण हा काढ. छान आहे. सगळं नाही, तेच आर्ट सिल्क महेश्वरी. लावून बघूया कसे दिसते ते आणि फॅब्रिक फील कर, बिकॉज इट हॅज दॅट व्हेरी सॉफ्ट सूदिंग फॅब्रिकचा फील. आता नेक्स्ट बनारसीसमध्ये आपण आता बघूया आमचे एक्सक्लुझिव्ह अगेन. हे आहे मेटॅलिक मस्लिन बनारसी, जे एक धागा मस्लिन आणि एक धागा टिश्यू. व्हेरी लाईट वेट अगेन. ही एकदम अशी ट्रेडिशनल वाला फील देते कलरमुळे. येस, गोल्ड कलर असल्यामुळे. मध्ये आहे ना आम्ही एक ट्विस्ट केला आहे. मेटॅलिक मस्लिनमध्येच वी हॅव क्रिएटेड दिस ब्युटिफुल लोटस. हे सगळे हँड एम्ब्रॉयडर्ड पॅचवर्क अप्लिक वर्क आहे आणि इट गिव्स अ व्हेरी ब्युटिफुल लुक. कंटाळा आला तुला? महेश्वरी तर माझे फेवरेट आहे. आय नो. सो ही पूर्ण लेन आहे, ही पूर्ण सेगमेंट आमचा चंदेरी, कॉटन सिल्क चंदेरी, प्युअर सिल्क चंदेरी, महेश्वरी कॉटन सिल्क आणि प्युअर सिल्क इल्कल असं हे सगळं सेगमेंट आहे. वेल दिस इज आवर प्युअर सिल्क चंदेरी. चंदेरीमध्ये कॉटन सिल्क चंदेरी पण खूप सुंदर दिसतात, बजेट फ्रेंडली पण असतात. समथिंग लाईक दिस, मोटिव्ह ऑफ डिअर, लाईक ऑल ओव्हर बॉडीवरती लोटस आणि पदरावरती टिश्यूचं काम. हे वेगळी आहे. महेश्वरीमधले चेक्स, महेश्वरीमध्ये चेक्स पण खूप सुंदर दिसतं. इट गिव्स दॅट असं एकदम ट्रेडिशनल कलर कॉम्बो आवडला मला. हां, गोल्डन अँड रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे. आणि ह्याच्यावरती आणि ह्याच्याचमध्ये प्लेन एक येतं. असं झालं जसं जांभळा कलर, एकदम मिडनाईट ब्ल्यू कलर आहे हा. पीपल जस्ट कम अँड आस्क फॉर टिश्यू लिनन. आम्ही वैतागलोय विकून, पण हा सेगमेंट अजूनपर्यंत खूप व्हायरल आहे, आउट ऑफ फॅशन झालेला नाही आहे. ह्या पण सगळ्या अगदी लाईट वेट असतात साड्या. इथे खूपच प्रेटी वाटतात. लोटस, सिल्वर अँड गोल्ड. सो आम्ही जी या साडीपासून सुरुवात केली ना ती होती लिननची. सो बेसिकली लिनन इज माय फेवरेट थ्रेड. आणि त्याच्यानंतर मग एक्सपेरिमेंट करत गेलो, सिल्क लिनन, टिश्यू लिनन, XYZ. सो दिस इज सिम्पल प्लेन लिनन. दिस इज लिनन बाय लिनन. युनिक कॉम्बो, म्हणजे माझ्याकडे असं एकही नाही आहे कॉम्बो. सिक्वेन्समध्ये आहे तसं ह्याला सगळे विणलेले सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे हे सगळे जे सिक्वेन्सेस दिसत आहेत हे स्टिच नाही आहेत तर विणलेले आहेत. हां, विणताना त्याच्यामध्ये ऍड करत, तुटणार नाही, निघणार नाही. नखाणी पण हे केलं तरी ते काही होत नाही त्याला बाहेर.
सो दिस इज अगेन अनदर. ह्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन खूप छान. आणि ही आमची एव्हरग्रीन साडी आहे. रेड आहे पण एव्हरग्रीन विकणारी साडी आहे. खासियत अशी आहे की लिनन जेवढा जुना होईल ना यूजमध्ये त्याच्यामध्ये अजून तो हलका हलका आणि अगदी सॉफ्ट होत जातो. मीनाकारी बनारसी लिनन. विचार तुझा दाखव. त्याला पण घेऊया का? एक दोन शॉर्ट हात आकडले. आणि हे बाहेर ज्या सगळ्या साड्या आहेत ना या सगळ्या 2000च्या आतमध्ये आहेत. वाव. फायनली शॉपिंग झालेली आहे. खूप आज नॉलेज मिळालंय साड्यांबद्दल. किती व्हरायटी आपल्याला माहितीच नव्हतं कधी. आम्हाला अंदाजच नव्हता की एवढ्या व्हरायटी असतात साड्यांमध्ये. एवढी वेगळी नावं आहेत भाई. आता हे मी तुम्हाला ना घरी जाऊन दाखवते की मी या सगळ्यांमधल्या कोणत्या घेतल्या. आणि आता खायला जातो आम्ही टॉस फिट. अजून एक कुठलं तरी आहे तिथे आता जाऊन दाखवतो तुम्हाला काय खातो. या घ्यायच्या बायकोनी मजुरी करायची नवऱ्याने. हा मजुरी करायला. मालवण कट्टाच्या बाहेर उभे आहोत. भाई काय सुगंध येतोय मच्छीचा. जबरदस्त वास येतोय. पण आम्ही व्हेजिटेरियन असतो भाई. इकडे जास्त येतोय लवकर. तळलेली मच्छी. चला चला बाय बाय. तुम्हाला माहितीये जेव्हा मी व्हेजिटेरियन झाली ना माझं एकच कढी होती जी मला असं डगमग करणारी. ती होती तळलेली मच्छी. व्हेजिटेरियन होण्यासाठी ऍक्च्युली मच्छी आहे ना खूप म्हणजे आम्ही चिकन भरपूर खायचो पण मच्छीचा एक वेगळाच प्रेम आहे ते. ठीक आहे चला आता गिव्ह मारले तर मारले काय. आणि गेला वास पण गेला. सुगंध पण गेला. चला आता तर झालेली शॉपिंग. चालत जायचंय वरून. चाललो आता आम्ही कारण की जरा गाडी लावायला जागा नाहीये. मग आम्ही तिथपर्यंत चालत जातो. परत तिथून तिथे चालत जाणार आहोत. सो यश मठाधिकारी मला दादर मध्ये येऊन बोलतोय की आपण ऑटोने जाऊया का. मग काय करणार. ऑटो शोध ना ऑटो. ओके ओके. आता टॅक्सी बघितला आणि आठवलं मला एवढं मला माहिती नाही कारण मी जास्त जागा फिरत नाही म्हणून मला माहिती नाही कुठे ऑटोची हद्द संपते आणि कुठे टॅक्सीची चालू होते. मला नाही आयडिया गाईज. मी साधा भोळा माणूस आहे. काय करू मी आता काय करू. हा टॅक्सी ऑटो शोधण्याच्या अपराधात तुम्ही मला काय अटक करणार होता. हा आम्ही इथे आलो टॉस फिट मध्ये आणि ह्याला काय सुचलं बोलतो ऊपर जगा है क्या. वरती चालत आणलं मला जिन्यांनी. उधर बैठते का. हा चलेगा. हम उधर बैठ. टेस्ट खाऊन सांग. मला वाटते हा मशरूम टाकायला विसरलाय. जाऊ दे. पण त्यांना सांगू पैसे लागतील. नाही तो विसरला ते मशरूम. माय बॅड गाईज. मशरूम आहे. मी विसरलो नाही. त्यांनी टाकलाय पण तो आतमध्ये होता म्हणून मला दिसलाच नाही. हा बघा. डल एक्सप्रेशन दिलं. खूपच टेस्टी आहे. खूप टेस्टी आहे. माझे पाय दुखतात आणि मला घाईची नसते ती जोरात लागते. अरे पण मग मी जास्त जोरात एक्सप्रेशन दिले ना की माझी बॉडी खोलून जाते. नाही पास्ता तर टेस्टी होता. आता हे जे घरी आपण बनवलेलं जूडल झुकिनी नूडल्स टाईप तर तेच आहे. आय थिंक याच्या खाली काहीतरी असतं मशीन असतं. हां पण हे खाऊ कसं आता. मला वाटतं हे एकट्याचंच खाण्याचं आहे. छान आहे पण आपले बेटर होते. पास्ता चांगला आहे. पास्ता मी हा पास्ता परत खातो. पास्ता तर अमेझिंग होता. पहिली बात ह्याला मिक्स करायचं. ओके करणार मग. आपण चांगले बनवलेले ना. हे पण चांगलं आहे पण मग मी मिक्स नाही केलं म्हणून का. बघू ओके. तू लोकांचे धंदे खराब करशील. चांगलं आहे किती नीट खाता नाही तुला. मग किती घाई कर. मला ते नीट तुला कसा घासाला मला नाही येते. हे कसं काढलं. हा मिक्स केल्यावर चांगलं लागते. मिक्स करून खायचं जर तुम्ही मागवलं. खूप दमलो. खूप चाललो. मेहनतीने आम्ही परत आमच्या गाडीत आलेले. टुकू हळूहळू चालत होतो आम्ही. कुठला फोन कनेक्ट झालाय. तुझा झाला मे बी. आता मी डायरेक्ट घरी जाऊन बघू व्लॉग एंड करू क्या काय करू. बट खूपच दमलो. पाय खूप गेले. आणि हे एक अजून माझा हात ह्याच्या वरती जात नाहीये व्लॉग करायला. हे एक अजून त्याच्याकडनं घेतलं. खूप चांगलं होतं जेवण. हेल्दी. खूप छोटं कॅफे आहे पण चांगलं आहे. आणि 2 लोकांसाठी इनफ आहे. हो येस.
ओके गाईज, सो आम्ही घरी आलो. आता मी फ्रेशनअप झाली जरा आणि आता आम्ही चाललो आहोत कुठे, हेअर वॉश करायला. कारण की उद्या आमचा एक इव्हेंट आहे आणि माझे हात वगैरे एवढे दुखतात, तर विचार केला की बाहेरच हेअर वॉश करू, बिकॉज ह्याला पण बिअर्ड ट्रिमिंगसाठी जायचं होतं आणि मग मी ब्लो ड्राय पण करून घेईन. मग उद्या माझी मेहनत वाचेल आणि उद्या जिम वगैरे पण जायचं. तर कोणता इव्हेंट आहे ते सगळं तुम्हाला दाखवू आणि तिकडे जाऊन तुम्हाला फायनल टचअप दाखवू. मी साडी पण दाखवायची विसरली आहे यार. या लोकांचं काय करायचं या हाय बीम वाले लोक. आता जर तुम्ही कोण बघताय आणि तुमच्या ओळखीच्यातले कोण कार चालवत असेल किंवा तुम्ही कार चालवत असाल तर प्लीज सिटीमध्ये हाय बीम नका चालवू, एकदम डोळ्याची वाट लागते. तो टॉपिक वेगळाच आहे. तर तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो आमच्या बियर्ड. हा, हिचा बियर्ड ट्रिम आणि माझं ब्लो ड्राय नंतर तुम्हाला फुल एक नंतरच आम्ही एक काय बोलतो आणि साड्या पण दाखवते मी कोणत्या घेतल्या. मित्रांनो, जरा माझ्या हेअरस्टाईलला आता हे करा, कारण मुलांना माहिती असेल सेट केल्या किंवा कापल्या एकदमच व्यवस्थित ओ माय गॉड नाही दिसत. तर ते घरी गेल्यावर जेव्हा माझा पर्सनल टच त्याला लागणार, टच, फिजिकल टच आणि पाणी वगैरे मी लावणार, त्याच्यानंतर हे अमेझिंग दिसणार आहेत. आय नो. ब्लो ड्राय आणि हे झालेलं आहे आणि आता आम्ही व्हिडिओ इथेच एंड करतो, कारण की खूपच कंटाळला. घरी जाऊन अजून भरपूर काम आहे. उद्या एक इव्हेंट आहे जो अटेंड करायचा, तुम्हाला कळेलच. येस, आणि त्याचं पण आम्ही शूट करू ॲज युजल. Yes. आणि सो येस, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल. आय एम हॅपी. आज मला भरपूर साड्या मिळाल्या आणि आज दादरला मजा आली लोक भेटायला. अरे हा, साड्या मी दाखवेन. सॉरी साड्या मी असं करतेस तू माझ्या मित्रांसोबत. नाही, मी विसरली. सॉरी गाईज, सॉरी. माझ्या बायकोच्या तर्फे मी माफी मागतो. तर नाही, पण दाखवणारच आम्ही. तर घरी भेटूया परत. बाय. हा व्हिडिओ आहे आता, म्हणजे हा दिवस कोणताही दुसरा या दिवसाचा पण ब्लॉग तुम्हाला दिसेल. पण सॉरी, आम्ही जाम दमलेलो आणि जाम कशा तरी अवतारात आहोत. बट तुम्हाला साडी दाखवणं इम्पॉर्टंट होतं. सो ते तुम्हाला आता दाखवते की मी कोणते परचेस केले. हे स्वतःची लाईट बंद कर ना. सो हा कलर मी साडीचा घेतला आणि ह्याचं मटेरियल, ह्याचं फील एक नंबर आहे माहितीये. म्हणजे तिकडे ना मला भरपूर साडी आवडल्या आणि माझ्या डोक्यात असं होतं की मी डार्क कलरची साडीज घेईन. सो मी रेड वगैरे सगळे बघितले. तुम्ही तर बघितलंच की मी किती साड्या बघितल्या आणि त्यांनी पण खूप स्वीटली सगळं एक्सप्लेन केलं. सो त्या मी नंतर विचार केला की माझ्याकडे डार्क कलरचे साडीज आहेत, बट माझ्याकडे असं युनिक पेस्टल कलरचं एक काहीच नाही आहे. सो यावेळेला मी सगळे युनिक कलर्स घेतले, थोडंसं एक्सपेरिमेंट करायला. आणि माझ्याकडे सिल्वर ज्वेलरी पण आहे आता. सो ही एक साडी आहे आणि ह्याचा पल्लू वगैरे बघा, खूपच म्हणजे एकदम नाजूक, आणि नाजूक नाही म्हणता येणार, लाईट वेट साडी आहे आणि शाईन वगैरे खूपच छान आहे. दुसरी आहे ही पैठणी. सो ह्या पैठणीमध्ये ना हा ब्लू कलर आहे, असं ग्रेश ब्लू कलर आहे, जो खूप युनिक आहे. तर ह्याला मी सिल्वर ब्लाऊज सोबत पण पेअर करू शकते आणि पिंक ब्लाऊज सोबत पण. सो ही एक मी घेतली आणि हा पण कलर जामच मस्त वाटत होता तिकडे आणि युनिक कलर आहे अगेन. ओके, सो लास्ट साडी आहे ही. तर माझ्याकडे ना अशा कलरची एकही साडी नाही आणि मला खूप टाइमपासून घ्यायची होती, अशी गोल्डनिश कलर. आणि ह्याचं फॅब्रिक खूपच म्हणजे एकदमच असं अंगावर घेऊन झोपण्यासारखं कापड आहे हे. तर हा कलर पण छान वाटतं आणि हे फॅब्रिक तर मी प्रेमात आहे यांच्या फॅब्रिकच्या. एकदम शाईन वेगळीच आहे. सो हे ना असं ब्लॅक ब्लाऊज किंवा रेड ब्लाऊज, कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबत ही साडी जाईल. सो ह्याचं मला असं सेपरेटली जाऊन ब्लाऊज शिवावं लागणार नाही. सो ही एक साडी आहे आणि सिल्वर आता माझ्याकडे साडीज असतो त्यांच्याकडनं मी हे ब्लाऊजही घेतलं. एनिवेज वेज मला ब्लाऊजचं ना शिवायला मला 1200-1500 रुपये जातातच. सो त्याच रेंजमध्ये मला हे ब्लाऊज पण मिळालं. आणि सिल्वर ब्लाऊज ना असलं पाहिजे, सिल्वर, ब्लॅक, व्हाईट आणि गोल्ड, हे 4 ब्लाऊज आपल्याकडे चांगल्या फिटिंगचे असले पाहिजे, बिकॉज हे वेगवेगळ्या साडीज बरोबर आपण पेअर करू शकतो. जर व्लॉगमध्ये खूप असं इथे तिथे झालं असेल ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच की असं का घाई गडबड होत आहे.